सकारात्मक विचार करून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल या पूर्ण सर्व निवासी या वरद पार्क वासियांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा कौतुक करतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो. मित्र, शिवाजीराव भोसले यांचं नाव आपण सर्वच ऐकून आहात. शिवाजीराव भोसले आमचे प्राचार्य साहेब या ठिकाणी आहेत, त्यामुळे मला कॉलनीत बोलायलोय असं मला वाटत नाही, कारण आम्ही कुठेही बोलत असताना प्राचार्य या पाठीमागे असतात. या ठिकाणी आमचे राठोड सर या ठिकाणी आहेत, त्यामुळे मला अर्ध कॉलेजमध्ये असल्यासारखंच आणखीन वाटतंय. आणि इंगोले साहेब या ठिकाणी आहेत. शिवाजीराव भोसले हेही प्राचार्यच होते आणि प्राचार्य हे 19 सप्टेंबरला एकदा शिवजयंतीच्या कार्यक्रमाला निघाले. कार्यक्रमाला निघत असताना घाई गडबड होती, कार्यक्रमाला उशीर होत होता आणि शिवाजीराव भोसलेंची मुलगी ही आतून बाहेर बाहेरून आत अशी एक गडबड तीही करत होती. शिवाजीराव भोसलेने 1-2 वेळेस तिला कामही सांगितलं, पण अर्धच काम करायची, अर्ध काम तसंच ठेवायची. आणि शिवाजीराव भोसले त्यांनी सांगितलं की बेटा लवकर ये, मला कार्यक्रमाला जायचंय, मला कार्यक्रमाला जायचंय. पण शिवाजीराव भोसले हे म्हटले नाही की मला शिवजयंतीला जायचंय, असं त्यांनी त्या मुलीला सांगितलं नाही. या ठिकाणी नटून थटून बसलेल्या सगळ्या जिजाऊच्या लेकी, तसेच या ठिकाणी शिवबाचे या ठिकाणी मावळे बसलेले आहेत, अगदी तशीच तीही घरात आतून बाहेर बाहेरून आत अशी ती करत होती. आणि त्यावेळेस शिवाजीराव भोसलेंनी पुन्हा एक प्रश्न केला, बेटा लवकर ये, माझे सॉक्स घेऊन ये, माझा बूट घेऊन ये. त्यावेळेस ते म्हटले असं कुठं जायचंय पप्पा तुम्हाला, अशा कोणत्या कार्यक्रमाला जायचंय, एवढी गडबड तुम्ही करताय, एवढी धांदल तुमची उडालेली आहे, थोडा नाश्ता तरी करून जा. मधून सौभाग्यवती म्हणाल्या थोडा नाश्ता घेऊन जा. आणि त्यावेळेस शिवाजीराव भोसलेंची खूप धावपळ झाली आणि शिवाजीराव भोसलेंना असं वाटायला लागलं की आपण ज्यांना तारीख दिली, ज्यांना वेळ दिला, तिथं जायला आपल्याला उशीर होतोय. आणि त्यावेळेस बोलत बोलत ते त्यांच्या मुलीला म्हणतात की अगं मला शिवजयंतीला जायचे, तू लवकर ये, तू लवकर ये, लवकर सॉक्स आण. आणि त्यावेळेस त्यांची मुलगी त्यांना असा प्रश्न करते, अहो शिवजयंतीला तर जायचंय ना, शिवजयंतीला तर जायचंय ना, मग एवढी धांदल कशाला करताय, तिथं जाऊन असं तुम्ही काय सांगणार आहात, तेच सांगणार आहात ना, अफजल खान प्रकरण तेच सांगणार आहात, शाहिस्तेखान प्रकरण तेच सांगणार आहात, आग्रा भेट सुटका तेच सांगणार आहात, दुसरे तुम्ही काय सांगणार आहात, ते तर आम्हाला 4थीला झालं, ते तर आम्हाला 7वीला झालं, ते तर आम्हाला 6वीला झालं, आणि तुम्ही असे जाऊन तिथं काय बोलणार आहात. त्यावेळेस शिवाजीराव भोसले थांबले. शिवाजीराव भोसले थांबले. महाराष्ट्राचा वक्ता हा घरीच थांबला, याच्यासाठी थांबला. अरे बापरे, मी बाहेर जाऊन व्याख्यान देतो, बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी बद्दल बोलतो, जिजाऊ बद्दल बोलतो, संभाजीराजेबद्दल बोलतो, शिवाजीचं व्याख्यान हे चांगलं कसं होईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो. पण इथं तर माझ्या घरात माझ्या मुलीलाच माहित नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एवढ्या पुरतेच मर्यादित आहेत, याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे मला अगोदर माझ्या मुलीला सांगावं लागेल आणि नंतर मला कार्यक्रमात सांगावं लागेल. या ठिकाणी मी हे याच्यासाठी सांगतो की अगोदर आपल्या घरात जागृती झाली पाहिजे, आपल्या मोहल्ल्यामध्ये जागृती झाली पाहिजे, गल्लीत जागृती झाली पाहिजे, आपल्या घरात जागृती झाली पाहिजे, तरच आपल्याला समाजाला हे छत्रपती शिवाजी महाराज सांगता येतील. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी शिवाजीराव भोसले यांनी हे उदाहरण दिलं, मी वाचलं आणि त्यांच्या दीपस्तंभामध्ये मी वाचलं की त्यांनी त्यांच्या मुलीलाच अगोदर सांगितलं की शिवाजी महाराज म्हणजे अफजल खान प्रकरण नाही, शिवाजी महाराज म्हणजे फक्त शाहिस्तेखान प्रकरण नाही, शिवाजी महाराज म्हणजे आग्रा भेट आणि सुटका नाही, त्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज आहेत आणि ते समाजाला आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि ते त्यांनी मुलीला सांगितलं. आणि नंतर मुलीनं मात्र सॉरी पप्पा, माझी चूक झाली, मी छत्रपती शिवाजी बद्दल, शिवाजी महाराजाबद्दल, त्यांच्या जयंतीबद्दल, तुमच्या कार्यक्रमाबद्दल असं बोलले. आणि तिनं सॉरी म्हटलं आणि पाया पडले. आणि त्याच्यानंतर शिवाजीराव भोसले हे कार्यक्रमाला आले. मित्र, या भोसलेंच्या ह्या उदाहरणातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज आपण काही गोष्टीमध्ये बांधून ठेवलंय, आपण त्यांना गुंफून ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लढाई, युद्ध, तलवार हे सगळं आपण पाहतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला शिवाजी महाराजांकडे पाहिलं पाहिजे. महाराज म्हणजे काय, अफजल खान प्रकरण हे शाहिस्तेखान प्रकरण एवढ्या पुरते ते मर्यादित नाही, याच्या पलीकडे जाऊन आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. याच्या पलीकडे कुठे गेलं पाहिजे, कशासाठी गेलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. खरा इतिहास हा समोर आला पाहिजे. आपण अफजल खान प्रकरणाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर आपण अफजल खान प्रकरण का घडलं हे आपण पाहिलं पाहिजे. आणि अफजल खान प्रकरणाच्या सगळ्या बाजू आपण समजून घेतल्या पाहिजे. काय समजून घेतल्या पाहिजे, मी त्रोटक
या ठिकाणी अफजल खान प्रकरणाचा उल्लेख या ठिकाणी करतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्याच्या सर्वांगीण बाजू आपण तपासल्या पाहिजे. आपण काय वाचलं, आपण काय ऐकलं, आपण काय शिकलो हे आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. की अफजल खान प्रकरण, अफजल खान का चालून आला होता हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे पाहिलं होतं. अफजल खानाचा सगळा अभ्यास त्यांनी केला होता आणि त्यामुळं अफजल खानाचा हेतू चांगला नाही, त्याचा उद्देश चांगला नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारी ही केली होती. पण याच अफजल खान प्रकरणात जर आपण पाहिलं तर अफजल खान प्रकरणामध्ये छत्रपती शिवरायांचे जे काही मावळे होते ते मावळे जर आपण पाहिले तर या मावळ्यामध्ये 10 अंगरक्षक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बरोबर ठेवले होते. या 10 अंगरक्षकांचा अभ्यास हा आपल्याला कुठल्याही सिलेबस मध्ये पाहायला मिळत नाही आणि जीवा मला होता जीवा म्हणून वाचला शिवा हे आपण पाहतो. पण हे पाहत असताना बाकीचे 9 अंगरक्षक जे आहेत त्या अंगरक्षकांचा अभ्यास झाला का, ते आपल्या समोर आले का, ते आपल्या समोर येत नाही. ते इतिहासामध्ये त्यांचे दाखले कमी प्रमाणामध्ये मिळतात. असंच एक पात्र या 10 पैकी एक होतं ज्याचं नाव संभाजी कावजी होतं, ज्याचं नाव संभाजी कावजी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारखा शत्रू हा आपल्या विरोधात चालून येतोय, त्याच्या विरोधात आपल्याला तयारी केली पाहिजे आणि त्याच्याबरोबर भरपूर असं लष्कर आहे. 30 ते 35 हजाराचं लष्कर त्याच्याकडे आहे. आपल्याकडे त्याच्या तुलनेमध्ये तुटपुंज लष्कर आहे. हे ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या लक्षात आलं त्यावेळेस छत्रपतींनी समोरासमोरची लढाई टाळून प्रतापगडाची त्याच्यासाठी निवड केली आणि प्रतापगडाकडे अफजल खानाला यायला भाग पडलं. मी सगळा प्रसंग या ठिकाणी सांगणार नाही, आपण जाणते आहात, त्यामुळं आपल्याला सगळा इतिहास त्याचा माहित आहे. त्रोटक इतिहास जो महत्वाचा आहे तोच फक्त या ठिकाणी मांडणार आहे. आणि अफजल खान हा वाईच्या दिशेने येऊ लागला आणि वाईच्या दिशेने येत असताना या जी वकिलामध्ये जी बोलणी झाली त्याच्यामध्ये 10 अंगरक्षक अफजल खाना बरोबर असतील, 10 अंगरक्षक हे छत्रपती शिवाजी बरोबर असतील असं ठरलं. आणि या अंगरक्षकाची निवड होत असताना छत्रपती शिवाजींनी 9 अंगरक्षकाची निवड केली आणि 10वा त्यांना सापडेना म्हणजे त्यांच्या एकूण मावळ्यामध्ये 10वा कुणाला घ्यायचा असा प्रश्न या ठिकाणी पडला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नाव सांगितलं की अरे तो काय संभाजी कावजी बसलाय, त्याला घेऊन टाका. त्यावेळी जीवा महालेनं प्रश्न असा उपस्थित केला की संभाजी कावजीला कशाला घ्यायचं, तो शरीरानं मोठा आहे, धाडदिप्पाड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की 9 आपण पराक्रमी घेतलेत, एक माझ्या मनावर घेऊन टाका, एक हा संभा माझ्या मनावर घेऊन टाका. आणि संभाजी कावजीची निवड या ठिकाणी केली गेली. आणि संभाजी कावजी असा होता की सांगेल तेवढंच तो काम करायचा. बऱ्याच वेळेला आपल्या गावामध्ये आपण पाहिलं काही सांगकामी लोक असतात, सांगेल ते काम बरोबर बजावतात. अगदी संभाजी कावजीच्या बाबतीत तसंच झालं. संभाजी कावजी हा सांगकाम्या म्हणून प्रसिद्ध होता आणि तेवढासा काही चपळ नव्हता. चपळ आणि जे असतात त्याच्यामधला फरक तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतो. संभाजी कावजी तितकासा चपळ नव्हता, पण एक गोष्ट संभाजी कावजीकडे होती, ताकद, शक्ती. एखाद्याला जर त्यानं असं घेतलं तर तो जिवंत राहील की नाही याची शक्यता कमीच. असं संभाजी कावजी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अंगरक्षकामध्ये निवडला. या अंगरक्षक निवडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ही अफजल खानाबरोबर ठरली. अफजल खान हा प्रतापगडाच्या पायथ्याला आला. पायथ्याला आल्यानंतर अगोदर अफजल खान हा शामियान्यामध्ये गेला, नंतर शिवाजी महाराज हे त्या शामियान्यामध्ये आले आणि त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्या या संभाजी कावजीला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की संभाजी, मी फक्त तुझ्यावर एकच जिम्मेदारी देतो. ती कोणती? संभाजी कावजी, मला ही जिम्मेदारी काय? आतापर्यंत मी सैनिकाबरोबरच राहत आलेलो आहे, त्यांच्या बरोबरच चालत आलेलो आहे, जिम्मेदारी वगैरे मी काही पाळलेली नाही. त्यावेळेस त्याने सांगितलं तुझ्यावर एकच जिम्मेदारी आहे, ती म्हणजे की तू फक्त शामियान्याच्या दाराला थांब. इतर जे अंगरक्षक आहेत त्याच्या थोडस अलीकड तू दाराला थांब, त्या दारामध्ये एकच तू काम कर. छत्रपती शिवाजी म्हणजे तुझा मालक, तुझा राजा आणि माझा वकील पंताजी गोकील हे 2 सोडून ह्या शामियान्याच्या बाहेर जर कोणी जात असेल तर त्याचं सर कलम कर. संभाजी कावजीने सांगितलं ठीक आहे, तुम्ही आणि तुमचा वकील. महाराजांनी हे कित्येक वेळेला सांगितलं, कारण बऱ्याच वेळेला संभाजी कावजी काहीतरी गोंधळ करेल असं छत्रपती शिवरायांना सुद्धा वाटलं होतं आणि त्यामुळे त्याला 2-3 वेळेला रिपीट हे केलं आणि संभाजीला कावजीला सांगितलं की तू द्वाराला थांब, बाहेर जर कोणी जात असेल तर मी आणि वकील सोडून तर त्याचं सर कलम कर. आतमध्ये संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली
अफजल खानाने छत्रपती शिवरायांना कवेत घेतलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, पण त्यांच्या पाठीवर चिलकत असल्यामुळं फक्त आवाज झाला. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जागृत झाले आणि त्यांनी लगेच या ठिकाणी हातामध्ये वाघनखे होते ते अफजल खानाच्या पोटात घातले. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि अफजल खान दगा 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 असं म्हणून ओरडू लागला. संभाजी कावजीने याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. संभाजी कावजी फक्त एकच पाहत होता की बाहेर कोण येतं, बाहेर कोण येतं, एवढंच तो पाहत होता. अगदी इमानदार धाडदिप्पाड अफजल खानासारखाच. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जो अफजल खान कोथळा बाहेर पडलेला पोट दाबून त्या द्वाराच्या बाहेर जसा जसा निघायला लागला तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी या संभ्याला पुन्हा एकदा जागा केलं पाहिजे. संभ्या बघ असा आदेश दिला आणि संभाजीनं इतिहासामधलं अतिशय प्रसिद्ध असं काम केलं की पळून जाणारा अफजल खान त्याचं सिर कलम करण्याचं काम केलं. त्याचं सिर कलम करण्याचं काम केलं. ज्याची अंगरक्षकामध्ये निवड होत नव्हती, ज्याला निकामी म्हटलं जात होतं, ज्याला चपळ म्हटलं जात नव्हतं, अगदी शिवाजी महाराजांनी त्याला सुद्धा हेरलं की हा काय करू शकतो हे त्यांनी पाहिलं. आणि संभ्या बघ एवढाच फक्त आदेश सुटला आणि संभाजी कावजी हा तलवार घेऊन तयार झाला आणि पळून जाणाऱ्या अफजल खानाचं सिर कलम केलं. नुसतं कलमच केलं नाही तर ते असं धरलं, राजगडावर गेला, राजमाता जिजाऊंना दाखवलं की हा घ्या अफजल खान, हा घ्या अफजल खान. छत्रपती शिवरायांना सांगितलं की हा घ्या अफजल खान. अफजल खानाचं जे शिर जे कलम करण्याचं काम इतिहासामध्ये केलं ते या संभाजी कावजीने केलं. अगदी माणसातला माणूस, त्याचे गुण, त्या तो काय करू शकतो हे सगळ्याची जाणीव असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा, ज्याला सगळ्या मावळ्यांनी सगळ्या सैन्यानं सांगितलं होतं की हा फक्त सांगकामी आहे, याच्या पलीकडे याला काही जमू शकत नाही. त्या संभाजी कावजीकडून अतिशय महत्वाचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मित्रो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जे शिकायचे ते याच्यासाठी शिकायचे की ते प्रकरण पुन्हा पुन्हा गिरवायचं नाही. त्या प्रकरणामधला कोणता हिरा राहिलाय तो हिरा आपण शोधून काढला पाहिजे, तो हिरा आपल्याला शोधता आला पाहिजे. रिसर्च कशाला म्हटलं जातं, या ठिकाणी प्राचार्य बसलेले आहेत. रिसर्च म्हणजे नाविन्याचा शोध घेणं. आणि नाविन्याचा शोध घेत असताना आपल्याला असे संभाजी कावजी हे आपल्याला सापडावे लागतील, ते समाजापुढे आणावे लागतील, ते समाजापुढे ठेवावे लागतील आणि त्यांच्यातून एक नवी स्फूर्ती या मुलांना द्यावी लागेल. आपल्याला ती स्फूर्ती जर घ्यायची असेल, ती प्रेरणा घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर ती मिळतेच, ती तर मिळतेच. पण त्यांचे हे जे मावळे आहेत, हे दुर्लक्षित मावळे आहेत, ते समाजासमोर आणले पाहिजेत, त्यांचा इतिहास समाजापुढे ठेवला पाहिजे. आणि तो जयंतीच्या निमित्तानं अशा पद्धतीनं ते त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर भस झाली पाहिजे. म्हणून अशा स्वरूपाची जयंती साजरी करणं गरजेचे आहे. मित्रांनो, पुन्हा एक उदाहरण या ठिकाणी देतो की आपली भाषा जी आहे त्या भाषेवर आपलं प्रेम असतं. आपण तिरुपतीला जातो, मला वाटतं बरेच जण तिरुपतीला गेले असतील, तिथल्या हुंडीमध्ये बरचसं दान टाकून आले असतील. कितीही नाही सांगितलं तर ही बाजू तर दम काढायला तयारच नसते. बरचसं दान त्या हुंडीमध्ये आपण टाकतो. त्या हुंडीमधलं दान मी फक्त थोडंसं उचलून बघितलं. मी ज्यावेळेस गेलो माझा सहज हात पुरतो त्या हुंडीमध्ये, सहज. मी असा त्या हुंडीतला एक गटुडा असा बघितला, खूप जड होता. हुंडीतल्या त्या गटुड्याला हात लावल्याबरोबर तिथले सगळे दक्ष झाले सेवक. अरे 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 ते काय बोलले त्यांची त्यांनाच माहिती, शिव्या दिल्या का काय दिल्या हे मला माहित नाही. पण मी त्या हुंडीतल्या त्या गट्ट्याला हात लावला, ते उचललं, बघितलं जड आहे, कुठल्या तरी नक्कीच उद्योगपतीने टाकलंय असं लक्षात आलं. आणि आवाज आल्यानंतर ते सोडून दिलं. भरपूर दान पण त्याचा हिशोब कुठे? भरपूर दान तिथं होतं पण त्याचा हिशोब कुठे आहे? महाराष्ट्रातून कित्येक लोक तिथं जातात. एवढा मोठा कोरोना आला, महाराष्ट्रामध्ये खूप मोठे दुष्काळ पडले. तिरुपतीच्या ट्रस्टनं महाराष्ट्राला किती मदत ट्रस्टनं केली. कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये टाटा सारखे उद्योगपती पुढे आले, अनेक दानशूर मंडळी पुढे आली. पण ट्रस्ट कोणतं पुढे आलं? ट्रस्ट कोणतंच पुढे आलं नाही. आलं तरी तुटपुंज्या स्वरूपामध्ये ते पुढे आलेलं दिसतं. आणि म्हणून मित्रो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले हे आपले खरे दैवत आहेत. त्या दैवताला आपण भेट दिली पाहिजे, त्याची पाहणी आपण केली पाहिजे. जगामध्ये विषम लढायाचा सर्वे झाला, विषम लढायावर संशोधन झालं. जगामध्ये अशा विषम लढाया कोणत्या झाल्या की एका बाजूला लाखोचं लष्कर आहे,
आणि दुसऱ्या बाजूला 10-15 हजाराचं लष्कर आहे. अशा विषम लढाया जगामध्ये किती झाल्या याचं संशोधन झालं. संशोधनाचं आउटपुट असं आलं की 4 लढाया ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे. 4 लढाया जगामधल्या. कोणत्या कोणत्या? एक अफजल खानाविरुद्ध झालेली लढाई, दुसरी लढाई शाहिस्ते खानाविरुद्ध झालेली लढाई, तिसरी लढाई कारतलब खानाबरोबर झालेली लढाई आणि चौथी ज्याच्यामध्ये एकही रक्ताचा थेंब सांडला नाही ती म्हणजे आग्रा भेट. आणि या देशाच्या सम्राटाच्या हातावरती तुरी देऊन जे छत्रपती शिवाजी निष्ठून आले ते आग्रा भेट आणि सुटका ही सुद्धा युद्धामध्ये गणली जाते. या 4 लढाया या संशोधनांती असा निष्कर्ष निघाला की एकाच राजाच्या नावावर विषम लढायापैकी 4 लढाया नावावर आहेत. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी हे या भूमीमध्ये करून दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, याच लढाईमध्ये एक मोहरा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा इतिहासाच्या पुढे आणला. मदारी 73 त्याचं नाव. मदारी 73 त्याचं नाव. 73 म्हणजे कोण? 73 म्हणजे कोण? 73 म्हणजे भंगी. 73 म्हणजे भंगी. भंग्याचं पोरग ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आश्रय दिला. नुसता आश्रय दिला नाही तर त्याला किचन रूम पर्यंत प्रवेश दिला. म्हणजे रायगडावर पूर्ण शामियानामध्ये, राणी कक्षामध्ये, त्याचबरोबर सभागृहामध्ये फिरण्याची मुभा ही मदारी 73ला होती. भंग्याचं पोरग आज तरी आपण जवळ करतो का? आज तरी त्याला जवळ उभं केलं जातं का? असा जर विचार आपण केला तर मदारी 73 याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळ केलं. नुसतं जवळच केलं नाही तर त्याला विश्वासू सेवक बनवलं. आणि नुसतं विश्वासू सेवक बनवलं नाही तर ज्यावेळेस आग्रा भेट ही ठरली त्यावेळेस त्या भेटीमध्ये जी मोजकी माणसं सोबत घेऊन जायची होती त्या मोजक्या माणसामध्ये मदारी 73ला त्यांनी सोबत घेतलं. फिरोजी फर्जत आणि मदारी 73 तुम्ही ऐकून असाल, यांचा इतिहास आपण पाहिला. या मदारी 73ला त्यांनी सोबत घेतलं. या मदारी 73नं या ठिकाणी 350 वर्षापूर्वी इतिहास रचला. तो इतिहास असा होता की छत्रपती शिवाजी महाराज ते तिथून निघून जाणार हे ठरलेलंच होतं. कारण मिर्झा राजे जयसिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलंसं केलं होतं आणि आपलंसं करून त्यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडून शब्द घेतला होता की तिथं माझ्या जीवाला धोका झाला नाही पाहिजे, तिथं माझ्या जीवाला धोका झाला नाही पाहिजे. तो शब्द मिर्झा राजे जयसिंगांनी दिला होता, तो त्यांनी पाळला. रामसिंगाच्या माध्यमातून तो त्यांनी पाळला. आणि शब्द दिल्यामुळं औरंगजेबाला त्यांच्या विरोधात त्यांच्या जीवावर काही करता आलेलं नाही. शब्द फक्त मिर्झा राजे जयसिंगांना दिला असल्यामुळं आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवरायांच्या जीवाला धोका तिथं झाला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मानसशास्त्राचा पुरेपूर उपयोग केला की छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळेस या ठिकाणी दिवाने आम मध्ये गेले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना 5 हजारी लाईन मध्ये त्यांना बसवलं. त्यावेळेस महाराजांना या ठिकाणी राग आला आणि महाराजांनी त्याच दिवाने आम मध्ये औरंगजेबाला शिळ देण्याचं काम केलं की अरे या 5 हजारीच्या रांगेमध्ये जे लोक उभे आहेत त्यांचा मी अनेक वेळा पराभव केलाय. माझा 7 वर्षाचा मुलगा जो 5 हजारी आहे संभाजीराजे, तूही या लाईन मध्ये आणि मीही त्याच लाईन मध्ये, हे चालणार नाही. आणि रामसिंगाला त्यांनी मोठ्याने सांगितलं की चल माझ्या बंगल्याकडे चल, माझ्या निवासस्थानाकडे चल. आणि छत्रपती शिवाजी महाराज भर दरबारामध्ये या देशातल्या सम्राटाला पाठ दाखवून त्याच्या दिवाने आम मधून निघून जाऊन ते त्याच्या निवासस्थानी गेले. या ठिकाणी औरंगजेबाचं पूर्णपणे खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलं. आणि औरंगजेबाला हे दाखवून दिलं त्यांनी की तू काही केलंस तरी मी दबणार नाही, मी नमणार नाही आणि तुझ्या विरोधात या ठिकाणी मी एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाही हे दाखवून देणारा राजा हा छत्रपती शिवाजी राजा. आणि त्यामुळं औरंगजेबानं छत्रपती शिवरायांच्या बाबतीत नमतं धोरण घेतलं. आणि नंतरच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नीती अवलंबिली ती नीती अशी होती की आपल्या बरोबर आलेल्या लोकांना त्यांनी परत वाट लावून दिलं. नाटक त्याचं केलं, ते परत गेलेले नाहीत. त्यांनी परत जायचं नाटक केलं. बाहेर रस्ते भेटीगाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायच्या निमित्तानं व्यापारी वेशामध्ये ते परत आले. आपल्याला जो इतिहास शिकवला जातो, या ठिकाणी शिक्षक आहेत, आपल्याला जो इतिहास शिकवला जातो त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की महाराज पेटाऱ्यातून निघून गेले. अरे ते छत्रपती होते, ते राजे होते, रयतेचे राजे होते आणि ते पेटाऱ्यातून निघून कसे जातील? ते समोरासमोर निघून गेले. खरा इतिहास असा आहे की त्यांच्या बरोबर आलेले मावळे ते छत्रपती शिवरायांच्या परवानगीनं, औरंगजेबाच्या परवानगी घेऊन ते बाहेर पडले होते. ते बाहेर गेले नाहीत.
त्यांनी तिथल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या ओळखी पाळखी केल्या, काही मदत त्यांच्याकडून मिळते का हे पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की रस्ते पाहिले, कुठून कसं जाता येतं, ह्या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला. आणि परत छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की मला आग्र्यातल्या व्यापाऱ्यांना भेटायचंय, त्यांना मुभा द्या मला भेटायला. आणि परत येताना हेच लोक वेषांतर करून छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आले. भेटायला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं असं ठरलं की त्यांनी आणलेले वेश छत्रपती शिवाजी महाराजांनी धारण करायचे आणि त्यांच्या सोबतच निघून जायचं. पण त्यांची जागा कुणी घ्यायची, कारण गेल्यानंतर लगेच जर कळालं की छत्रपती शिवाजी महाराज इथून निघून गेले तर या ठिकाणी पूर्णपणे सगळं काही हा प्लॅन फसून जाईल असं त्यांना वाटलं. म्हणून हिरोजी फर्जत हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात त्या ठिकाणी थांबला आणि मदारी मेहतर हा सेवक म्हणून तिथं थांबला. अगदी बाल मदारी मेहतर म्हणतो की महाराज तुम्ही निश्चिंत जा, महाराज तुम्ही निश्चिंत जा, सगळी जबाबदारी मी पार पाडतो, सगळी जबाबदारी मी पार पाडतो. कारण मदारी मेहतर एकमेव असा मोहरा होता की जो पूर्ण आग्र्याच्या किल्ल्यामध्ये फिरायचा, कारण त्याच्याकडे दवा पाण्याची व्यवस्था होती. छत्रपती शिवाजी महाराजांना काय द्यायचं काय नको हे सगळं त्याच्याकडे होतं. त्याच्यामुळे आग्र्यातल्या किल्ल्यामधले सगळे नौकर चाकर सेवक दासी सगळं काही त्याला पाठ होतं. आणि मदारी मेहतर म्हणतो की तुम्ही आमच्या जीवाची चिंता करू नका, आम्ही कशाही पद्धतीने इथून बाहेर निघून जाऊ, तुम्ही निश्चिंत जा. हा मदारी मेहतर, अगदी छोटा मदारी मेहतर हा छत्रपती शिवाजींना सांगतो. आणि छत्रपती शिवराय हे या व्यापारी मंडळासोबत बाहेर पडतात. संभाजीराजे अगोदरच 2 दिवसांना रामसिंगाकडे मुक्कामी असतात असं सांगितलं जातं, पण इतिहास मात्र त्याला मान्यता देत नाही. रामसिंगांना अगोदरच त्यांना पसार केलेलं होतं, पुढे पाठवलेलं होतं. संभाजीच्या जीवाला कसलाही धोका या ठिकाणी होणार नाही हे त्यांनी या ठिकाणी त्याची काळजी घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर आपल्याला एक प्रश्न असा पडतो, या मदारीचं आणि हिरोजी फर्जतचं झालं काय? त्यांनी तब्बल 24 तास असे काढले की त्यांनी जाणवूच दिलं नाही की इथं छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, असं त्यांनी जाणवू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मात्र की मदारी मेहतर हा छत्रपती शिवाजी महाराजांना दवा आणतो, त्यांना औषध आणतो, म्हणून तो निघून गेला. आणि हिरोजी फर्जत हा हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसायचा, तोही उठला, मी फेरफटका मारतो, हे संपलंय ते संपलंय म्हणून हिरोजी फर्जतही तिथून निघून गेला. अक्षरशः तुरी नाही तर डोळ्यात सगळं काही घालून या ठिकाणी हे सगळे निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर पुन्हा फौलाद खान तिथं आला, त्यानं ती सगळी कक्षा त्या ठिकाणी पाहिली, ती रूम पाहिली, इथं कुणीच नाही, मदारी नाही, हिरोजी फर्जत नाही, छत्रपती शिवाजी महाराज नाहीत आणि कुणीच नाही. आणि म्हणून इतिहासामध्ये आपल्याला सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज ह्या औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निघून गेले. अरे तुरी नाही, एक रक्ताचा थेंबही न सांडता ते तिथून निघून गेले. आणि पुढच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी आग्रा सगळा छान मारला गेला. त्याच्यामध्ये हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर पकडले गेले. त्यांनी पकडलं, ते स्वतःहून पकडले गेले, कारण त्यांना सांगायचं होतं. काय सांगायचं होतं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला पकडल्यानंतर आम्ही कोणत्या मार्गे गेला असं सांगताल? तर त्यांनी सांगितलं की बुऱ्हाणपूर मार्गे आम्ही गेलो. छत्रपती शिवाजी महाराज बुऱ्हाणपूर मार्गे गेले नाहीत, ते नीट गेले मथुरेला, तिकडून गेले काशीला, तिथं ठेवलं संभाजीला. आणि ते गेले नंतर दुसऱ्याच मार्गानं आपल्याकडे इकडे आले, लातूरून करमाळ्याला गेले आणि करमाळ्याहून नंतर राजगडावर गेले. असा त्यांचा मार्ग होता, उलटा मार्ग होता. दिल्ली इथून मला वाटतं 1000 किलोमीटर आहे, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1500 किलोमीटरचा प्रवास केला. 1500 किलोमीटरचा प्रवास केला. एका ठिकाणी औरंगजेब असं म्हणतो, त्याचा खापी खान नावाचा इतिहासकार त्याच्या आलमगीर नाव्यामध्ये लिहितोय की महाराज सम्राट वो जो जा रहा है, वो जो मरगट्टा जा रहा है, वो घोड़े बदल बदल के जा रहा है, घोड़े बदल बदल के जा रहा है. औरंगजेब त्याला म्हणतो, मी मराठीतून सांगतो, अरे मूर्खा, अरे घोडे तो बदलत असेल, घोडे तो बदलत असेल, पण त्या घोड्यावर बसणारा माणूस तोच आहे, माणूस तोच आहे ना. आणि त्या माणसाची कंबर तीच आहे ना. हजारो किलोमीटरचा प्रवास हा घोड्यावरती करतोय. अरे त्याची कंबर तरी कशी मोडत नाही, त्याची कंबर तरी कशी मोडत नाही, त्याची कंबर तरी कशी दुखत नाही, असं औरंगजेब हा उद्वेगानं त्याच्या सेवकांना म्हणतो की घोडे जरी बदलले तरी वरी बसणारा माणूस तोच आहे आणि तो मरगट्टा आहे, तो शिवा आहे, असं औरंगजेब म्हणतो उद्वेगानं, म्हणजे रागानं असं म्हणतो. खरंच आहे की आपण 10-20 किलोमीटरचा गाडीवरचा प्रवास केला तर कंबर दुखायली म्हणून आपण पडून राहतो. 1500 किलोमीटरचा या ठिकाणी घोड्यावरचा प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज हे सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दिसतात. हा एक या आग्रा भेट आणि सुटका हा इतिहासाला पडलेलं कोडं आणि जगाला पडलेलं सुद्धा कोडं की जग ज्यावेळेस अभ्यास करतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आज किती टक्के इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे? फक्त 5% इतिहास उपलब्ध आहे, फक्त 5%. 95% इतिहास हा इस्लाम आक्रमकांनी ज्या वेळेला आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी जाळून टाकला आणि उरला सुरला पेशव्यांनी जाळून टाकला.
उरला सुरला पेशव्यांनी जाळून टाकला. का जाळून टाकला ते त्यांनाच माहिती. पण रायगडाचं सगळ्यात जास्त नुकसान एक तर इस्लाम आक्रमकांनी केलं आणि उरला सुरला इतिहास, उरली सुरली कागदपत्र ही पेशव्यांनी जाळून टाकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की छत्रपती शिवरायांनी रचलेला इतिहास पेशव्यांनी मातीत घातला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मी मनाचं सांगत नाही. पेशव्यांनी मातीत घातला, त्यांना त्याचं नेतृत्व पुढे करता आलं नाही, त्याच्यामुळे तो मातीत गेला असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमची भाषा जपली, आमची मराठी भाषा जपली, मराठी भाषेला संरक्षण दिलं, विश्वकोश निर्माण केला, 10,000 शब्द मराठीची त्याच्यामध्ये घातली आणि मराठी भाषेचा कोश निर्माण केला. का? आमच्या तळागाळातल्या माणसाला मराठी समजलं पाहिजे, आमच्या तळागाळातल्या माणसाला आम्हाला आलेली पत्र समजली पाहिजेत. या दृष्टिकोनातून त्यांनी मराठी भाषेला अभय देण्याचं काम केलं, त्याला संरक्षण देण्याचं काम केलं. का? आमची भाषा कोणती आहे की जी लोकांना समजली पाहिजे, लोकांना पचली पाहिजे, लोकांना रुचली पाहिजे, यासाठी शब्दकोश त्यांनी निर्माण केला. मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की छत्रपती शिवरायांना मानणारी जी माणसं आहेत ती किती शिकली मला माहित नाही, पण छत्रपती शिवाजीचं चरित्र वाचून त्यांनी उच्च शिक्षिताच्या पुढचा पराक्रम केलेला. आमच्या देशामध्ये अशी उदाहरणं आहेत की मी काल एक पुस्तक वाचत होतो, यशवंतराव ते विलासराव असं ते पुस्तक मी वाचत होतो. वाचत असताना एक मुख्यमंत्री मला असे सापडले ज्यांचं नाव वसंतदादा पाटील. दादा पाटील मी पाहिले चित्रात, धोतर वर गुरुशर्ट, कधी कधी टोपीन कधी कधी नाही, आणि हातात छडी म्हणजे काठी. वसंतदादा पाटील मी पाहिले. मी लहानपणी आजोबा रेडिओवर बातम्या लावायचे त्यावेळेला मी ऐकायचो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे केलं, वसंतदादा पाटलांनी ते केलं, तेवढंच ऐकून होतो. काल पुस्तकाच्या माध्यमातून मी वाचलं वसंतदादा पाटील फक्त चौथी पास होते. दादांना विचारलं पत्रकारांनी की दादा चौथी पासच्या मार्कमीवर महाराष्ट्राचं राज्य तुम्ही कसं चालवलं? दादांनी सांगितलं अरे ते चौथी पास जाऊ दे, जिल्हा परिषदचा चौथी पास मी पास होतो, जिल्हा परिषद चांगल्या शाळा आहे, इथं शिक्षक बसलेले आहेत, नाहीतर पुन्हा जाताना म्हणतील कशाला आणखीन ते जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या आहेत, आता आणखीन सुंदर झाल्यात, खरंच सुंदर झाल्यात, आणि त्या सुंदर होणं गरजेचं आहे, ते अत्यंत गरजेचं आहे. दादांनी सांगितलं की मी जिल्हा परिषदचा चौथी पास आहे आणि मी फक्त एकच काम करतो की त्याच्या पुढची पदवी घेण्यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचतो, म्हणून येणारं महाराष्ट्रावरचं जे संकट आहे ते संकट मला सहजासहजी पेलता येतं. कोणता पिक्चर आहे मला माहित नाही, पण त्या पिक्चर मध्ये एक डायलॉग खूप सुंदर आहे. तरडे नावाचा हिरो असं म्हणतो की परिस्थिती जेवढी बिकट महाराष्ट्रीयन माणूस तेवढा तिखट. अगदी दादा तुमचं उदाहरण पाहत असताना मला ह्या तरडेचं हा डायलॉग या ठिकाणी आठवला की महाराष्ट्रीयन माणूस खरंच तिखट आहे. चौथी पास दादा विधानसभेमध्ये विधानसभा गाजवून सोडायचे, आणि दादा वाचत असताना मला एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी मिळालं की दादांना हर्ष अडवाणी नावाचे हिंदी भाषिक आमदार हे दादांना प्रश्न विचारत होते. तिथंच केशवराव धोंडगे जे मराठी भाषिक होते तेही हर्ष अडवाणीच्या बरोबर दादांना प्रश्न विचारायला लागले. दादा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवला. हर्ष अडवाणींनी सांगितलं कि हमारे मुख्यमंत्री और उनकी सरकार ऐसी है कि केंद्र सरकार बहुत बड़ी राशि दे रही है, लेकिन हमारे मुख्यमंत्री है कि वो राशि उठा नहीं पा रहे. केशवराव धोंडगे उठले आणि त्यांनी सांगितलं की हर्ष अडवाणीजी आपण जे बोलत आहात ते अगदी सत्य आहे की आमचे मुख्यमंत्री आणि आमचं सरकार असं आहे की एवढी मोठी राशी येत असताना, एवढा मोठा निधी केंद्राकडून येत असताना आमचं सरकार ते खर्च करायला तयार नाही, ते घ्यायला तयार नाही, आणि आमचा मुख्यमंत्री त्याच्यावर बोलायला तयार नाही. आणि दादा उठले, दादाने खोशा धोतराचा धरला आणि दादा ताडकन उठले आणि दादाने उत्तर अशा भाषेत दिलं की मी जे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी कोश निर्माण केला, मराठी भाषेला त्या ठिकाणी संरक्षण दिलं, मराठी भाषा ही जनसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं सांगितलं. दादा उठले, दादाने उत्तर दिलं. हर्ष अडवाणी हिंदी भाषिक होते, केशवराव धोंडगे मराठी भाषिक होते. दादा उठले आणि दादांना हिंदीचाही तितकासा गंध नव्हता, इंग्लिश तर सोडूनच द्या.
इंग्लिश तर सोडूनच द्या, दादा पक्के मराठी भाषिक होते, पण दादानी ठरवलं की हर्षू अडवाणीला हिंदीतून उत्तर द्यायचं आणि केशवराव धोंडगेला मराठीतून उत्तर द्यायचं, पण डबल उत्तर द्यायचं नाही, एकाच दगडात दोन पक्षी मारायचे। दादा उठले आणि दादाने उत्तर दिलं कि हर्षू जी इसका ऐसा है और केशवराव इसका ऐसा है। केशवराव ह्याचा असा आहे आणि हर्षू जी इसका ऐसा है कि हम इस महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है कि हम ऐसा करते हैं कि अंथरून देख के पाय पसरना मांगते हैं, अंथरून देख के पाय पसरना मांगते हैं। आणि दादांनी सांगितलं की आम्हाला कामापेक्षा जास्त निधी घ्यायचा नाही, म्हणून अंथरून आहे तेवढाच निधी आम्हाला घ्यायचा आहे। आणि दादांनी ही गुलाबी भाषेत उत्तर दिलं। दादा बसले, हर्षू अडवाणी उभे टाकले, हर्षू अडवाणी उठले, अरे महाराष्ट्र के सीएम का ये उत्तर है या क्या है, कौन सी भाषा में उत्तर है। केशवराव धोंडगे उठले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हिंदीत बोलता येत नाही आणि मराठी नीट समजत नाही। दादा ताडकन उठले, पुन्हा खोशा हातात घेतला आणि दादाने सांगितलं, कुणी सांगितलं मला हिंदी येत नाही, मला मराठी येत नाही, अरे मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, अरे तुम्हाला माझी भाषा समजली नाही, मी हिंदी आणि मराठीचा मिलाप केला आणि केशवराव तुमच्यासाठी मी मराठीत उत्तर दिलं, हर्षू अडवाणी मी तुमच्यासाठी हिंदीत उत्तर दिलं, तुम्ही समजून घेण्यात कमी पडलात, हे दादांचं उत्तर होतं। दादा भर सभागृहामध्ये भर अधिवेशनामध्ये असं म्हणतात की मी शिवरायांचा मावळा आहे आणि शिवरायांच्या मावळ्यांची हीच भाषा आहे, ती तुम्हाला समजली नाही, त्याला मी काय करू। अशा पद्धतीनं दादांनी आलेलं संकट, आलेली प्रश्न हे झेलली, त्याला उत्तरं दिली आणि ती ताडकन हजर जबाबी अशी उत्तरं दादांनी दिली। यशवंतराव चव्हाणांचं एक उदाहरण या निमित्तानं देतो। यशवंतराव चव्हाण हे छत्रपती शिवरायांचे मोठे वाचक होते, त्यांचं बरंचसं साहित्य आहे। एक वेळेला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बोलत असताना, हया तुमच्याकडे हे आहे का, शुद्ध भाषा झाली आपली, तुमच्याकडं पेन आहे का, हो हया। यशवंतराव म्हणले हो हया, पेन हया। यशवंतराव चव्हाण ज्यांनी साहित्य निर्माण केलं, ज्यांनी साहित्य रचलं, ते यशवंतराव चव्हाण माझ्याकडे पेन हया असं म्हटले आणि सभागृहानं कल्लोळ केला की आमच्या यशवंतरावांना नीट मराठीही बोलता येत नाही, गावंडळ कुठला, गावातली भाषा वापरतो, हया म्हणतो। यशवंतराव चव्हाण उठले आणि यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं, अरे बाबांनो मी अशी कोणती चूक केली, असं मी काय बोललो की एवढा कल्लोळ तुम्ही वाजवला, एवढं सगळं तुम्ही माझ्या विरोधात बोलताय, असं कोणतं रान पेटवलं मी। त्यावेळेस सभागृहानं विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की अहो तुम्ही चक्क हया म्हटलं। यशवंतराव म्हटले, अरे मी छत्रपती शिवरायांचं चरित्राचा वाचक आहे, मी वाचक आहे, आतापर्यंत ज्यांनी शिवचरित्र लिहिली त्या सगळ्यांची चरित्र मी वाचली, स्वतःचं साहित्य मी लिहिलं, मराठी भाषेतून अति सुंदर असं साहित्य मी महाराष्ट्राला देण्याचं काम केलं आणि मी हया म्हटलो, त्याच्यावर तुम्ही एवढा कल्लोळ करताय। अरे माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जनतेची भाषा ही हयापासूनच सुरू होते, त्या ग्रामीण जनतेच्या प्रतिनिधित्व ही हयामध्ये आहे, ते कसं तुम्हाला समजत नाही, हे यशवंतराव चव्हाणांचं उत्तर होतं। म्हणून मित्रहो, या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, या मराठी भाषेला संरक्षण देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। 10,000 शब्द त्याच्यामध्ये हया सुद्धा आहे। आपण जे संदल असतो त्या संदल पासून संदूक कसा झाला, संदुकाच्या नंतर बास्केट कसं झालं, बास्केटच्या नंतर सुटकेस कसं झालं, सुटकेसच्या नंतर ब्रीफकेस जसं झालं, ब्रीफकेसच्या नंतर आणखीन काय झालं, हे सगळं जे आहे ते त्या 10,000 शब्दामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून मराठी भाषेला जपण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। या ठिकाणी महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे, माझ्याही घरचे या ठिकाणी बसलेले आहेत। खरं तर उदाहरणं देत असताना आपण बाहेर काही बोलतो, गोल गोल फिरवतो, घरच्या समोर तसं काही चालत नाही, गोल गोल फिरवणं आपल्याला जमत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांसाठी एक चांगली योजना आणली होती। योजना कोणती होती की जे शेतकऱ्यांची मुलं जे सैन्यात जातील त्यांना 6 महिने तिथं नोकरी द्यायची आणि मग या महिलांचं करायचं काय, या महिलांना कोणता उद्योग द्यायचा। सन्मान करणारा तर तो राजा होताच, पण रोजगार देणारा राजा होता। आज रोजगार हरपून गेलाय, आज भारतातून रोजगार हरपत चाललाय, ज्यांच्या नोकऱ्या आहेत तेही धोक्यात आल्या आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्पन्नाची साधनं कमी असताना सुद्धा या देशातल्या तरुणाबरोबरच त्या तरुणांच्या पत्नीला
रोजगार मिळाला पाहिजे यासाठी त्यांना अशी कामं दिली. ती कामं कोणती होती? मी वाचली ती कामं अशी होती की तलवारीला मॅन बनवायची, तलवारीला मॅन बनवायची. त्या मॅनला शिवण असतं, दाबणानं ते शिवण केलेलं असतं, ते शिवण महिलांनी करायचं. खंजीराला मूठ असते, ती महिलांनी बनवायची. घोड्यावर बसून पापड्या खाता याव्या म्हणून त्या पापड्या महिलांनी बनवायच्या, कुरोड्या महिलांनी बनवायच्या. ते युद्धावर जात असताना त्या फुगिरामध्ये त्या टाकायच्या, पण त्या मोठ्या प्रमाणावर बनवत असताना त्याला महिला वर्ग लागतो. हे छत्रपती शिवरायांनी काढलं होतं. जे जे युद्ध साहित्य महिला बनवू शकतात ते साहित्य त्यांनी महिलाकडून बनवून घेतलं. आणि याच्या मोबदल्यात महिलांना काय दिलं तर 14 होन, एक होन हा प्रत्येक होन हा सोन्याचा होता. आणि 14 होन प्रति महिना मजुरी त्या महिलांना देण्याचं काम केलं. तुटपुंजी साधनं असताना, उत्पन्न कमी असताना एका बाजूला पुरुषाला रोजगार, दुसऱ्या बाजूला महिलाला रोजगार देण्याचं काम या देशामध्ये, या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. म्हणून जाणता राजा, लोककल्याणकारी राजा म्हणून जे छत्रपती शिवरायाकडे पाहिलं जातं त्याचं हे कारण असलेलं आपल्याला दिसून येतं. मित्र, या ठिकाणी एक सांगत असताना एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की आपण आयडॉल कुणाला मानतो, आयडॉल कुणाला मानतो, मॅनेजमेंट गुरु कुणाला मानतो. आपण हे जर पाहिलं तर मी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं की आजच एका निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तुमचे आयडॉल कोण? सायन्सची मुलं होती. त्यांनी सांगितलं वॉरन बफे. वॉरन बफे. अरे ते बफे का बफे माझ्या लवकर लक्षातच आलं नाही. बुफे म्हणतोय का बफे म्हणतोय. त्यानं म्हटलं वॉरन बफे मॅनेजमेंटचा गुरु, तो माझा आदर्श आहे आणि मला त्याच्याप्रमाणे व्हायचंय. कुणी सांगितलं बिल गेट्स, त्याच्याप्रमाणे मला व्हायचंय. अरे मी म्हटलं इतक्या लांब कशाला जाता, इतक्या दूर कशाला जाता, इतक्या दूर जायची काही गरज नाही. आज 19 फेब्रुवारी आहे आणि ह्यांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज हे इथं आहेत. वॉरन बफे आणि बिल गेट्स कडे जायची गरज नाही. त्यांना सांगितलं कसं काय सर, कसं काय सर? तुम्ही त्याला सांगितलं की बाबा 2013ला आमच्या खासदाराचं एक शिष्टमंडळ अमेरिकेला गेलं होतं. कशाला गेलं होतं? त्या शिष्टमंडळानं तिथं, कारण त्यावेळेस टावरवर हल्ले झाले होते आणि ते टावरवरचे हल्ले परतून लावण्यासाठी त्यांनी भारताची मदत घेता घेता ते राहिले होते. कारण त्यांना विचारायचं होतं की आता हे कसं सांभाळायचं, कारण इथं रोजच पाकिस्तान हल्ले करतो आणि त्याच्या विरोधात आम्ही लढतो. त्याच्यामुळे ते मदत घेता घेता राहिले. पण हे शिष्टमंडळ तिकडे गेलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या अंतर्गत आणि बाह्य संरक्षणाची जी व्यवस्था आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी इथं आलो. त्यावेळेस तिथल्या लोकांनी सांगितलं कशाचा अभ्यास करायला आलात? अंतर्गत संरक्षणाचा आणि बाह्य संरक्षणाचा अभ्यास करायला आमच्याकडे आलात? अरे बाबांनो, तुम्हाला हे माहित आहे का तुमच्या देशात महाराष्ट्र नावाच्या राज्यात एक राजा होऊन गेला ज्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचे धडे आम्ही गिरवतो आणि त्याच्यावरून आम्ही आमची संरक्षण व्यवस्था निश्चित करतो. आणि तुम्ही आमच्याकडे संरक्षण व्यवस्थेचे धडे घ्यायला आलात. तुझं आहे तुझं पाशी, पण मार्ग चुकलाशी. तुझं आहे तुझं पाशी, अरे तुझ्या मातीत आहे. तुझ्या मातीत असा राजा होऊन गेला की ज्या राजानं मॅनेजमेंटच्या जीवावर अनेक लढाया जिंकल्या, विषम लढाया जिंकल्या आणि त्याचे धडे आम्ही गिरवतो. आणि तुम्ही आमच्याकडे काय घ्यायला आला? आमच्याकडं काय घ्यायला आला? 2013चं शिष्टमंडळ जे खासदारांचं तिकडे गेलं होतं ते आपल्या पैशातून तिकडे गेलं, आयुष करून परत आलं. आयुष करून ते परत आलं. त्यांनी धडे फिडे काही घेतलेले नाही. ज्या वेळेला हे शिष्टमंडळ बाहेर जातात, आमदाराचे असतील, खासदाराचे असतील, आणखीन कुणाचे असतील, इतर राजकारणी असतील, काही असतील, मित्र असं सांगतो की हे शिष्टमंडळ ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस आयुष करायलाच जातात. आम्ही इन्कम टॅक्स भरू बेजार असतो आणि हे भडे तिकडे पैसे सगळे खर्च करून इकडे येतात. दुसरं काहीच करत नाही. इथं शिकायचं सोडून परदेशामध्ये त्यांना शिकण्याची जी संधी त्यांना मिळते ती संधी ते दौडत नाही. त्याच्यामध्ये चढावण लागते. तू जातो कमी जातो, तू जातो कमी जातो. भले मोठे मोठे कोट घेऊन ते तिकडे जात असतात. ते दुसरं काही शिकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. मुलांना कसा रोजगार द्यावा, तरुणांना कसा रोजगार द्यावा, महिलांना कसा रोजगार द्यावा हे शिकवणारं चरित्र वाचायचं सोडून हे इकडे तिकडे फिरत असतात. म्हणून मित्र, या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की नेताजी सुभाषचंद्र बोस, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं सांगून ज्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि शत्रूच्या विरोधात मोहीम उघडली, अंदमान निकोबार जिंकून घेतलं, स्वराज आणि हिंद अशी नावं त्याला दिली. त्या सुभाष बाबूंचं आयडॉल कोण होतं? तर छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा आयडॉल कोण होतं? छत्रपती शिवाजी महाराज. हसत हसत इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत पुढे फाशीचा
तख्त उभा आहे आणि त्याच्याकडे जात असताना इन्कलाब जिंदाबाद आणि हसत हसत ज्यांनी फासावर लटकले ते भगतसिंग असं सांगतात की माझं आयडॉल, मला प्रेरणा देणार, मला स्फूर्ती देणार जर चरित्र या देशात कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून ती वाढवली, त्याचा विस्तार केला. ते कर्मवीर भाऊराव पाटील असं सांगतात की वेळ पडली तर मी माझ्या बापाचं नाव बदलेल, वेळ पडली तर मी माझ्या बापाचं नाव बदलेल, पण माझ्या कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव दिलंय ते मात्र बदलणार नाही, भलं इथं देणगी येऊ अगर नाही येऊ. कारण एक परदेशी उद्योजक त्यांच्याकडे आला होता आणि त्यांना सांगू लागला की मी तुम्हाला भरपूर डॉलर देतो, त्याच्यातून तुमची संस्था त्याचा विकास करा, बांधकाम करा, डॉलर देतो. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील खडीच्या ढिगाऱ्यावर बसले होते. अरे तुझं फुकून टाक ते डॉलर, कारण त्या उद्योजकाची अशी मागणी होती की तुम्ही ह्या सातारच्या कॉलेजला जे नाव दिलंय ना छत्रपती शिवाजी, ते नाव काढून टाका आणि तिथं माझ्या आईचं आणि वडिलाचं नाव द्या. त्याने सांगितलं की तुझे डॉलर तिकडं फुकून टाक, तुझा उद्योग तिकडं फुकून टाक, प्रसंग पडला तर मी माझ्या बापाचं नाव बदलीन, पण ह्या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मी बदलणार नाही. अरे काय अस्मिता आहे. आणि ही अस्मिता ह्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जपण्याचं, ते वाढण्याचं, ते पोषण्याचं काम हे खऱ्या अर्थानं कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून हे आयडॉल कुठं शोधायचे, याच्यासाठी दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. आम्ही आमचे आयडॉल तयार केले पाहिजेत, हे चांगल्या पद्धतीनं आम्ही स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामधून काय नाविन्य घेता येतं ते आपण पाहिलं पाहिजे. हे सगळं पाहत असताना आपल्याला छत्रपती शिवरायांचं चरित्र हे प्रेरणादायक आहे, स्फूर्तीदायक आहे. या ठिकाणी बरेचसे पाश्चात्य जे इतिहास लेखक आहेत, ग्रँडअप सारखा इतिहास आहे, इंग्लिश रेकॉर्ड मधलं जे काही उतारे आहेत ते असं सांगतात की ह्यांच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी सारखा माणूस जन्माला आला. अरे भाग्यवान आहेत लोक, आमच्या देशामध्ये असा व्यक्ती जन्माला आला असता तर आम्ही डोक्यावर घेऊन मिरवलं असतो आणि तेच आम्ही डोक्यात घेतलं असतं. पण हे लोक असे आहेत की स्वतःचा आयडॉल शोधण्यासाठी आमच्या पाश्चात्य देशात येतात, आमच्या पाश्चात्य तिकडे आमच्या देशामध्ये येतात असं ते सांगतात. आमच्याकडे हे सगळं झालं नाही म्हणून आम्हाला हरक्युलस सारख्या गोष्टी मुलांना दाखवाव्या लागतात. या मुलांना स्फूर्ती कुठून द्यायची, या मुलांना कोणती उदाहरणं सांगायची, या मुलांना कसं घडवायचं, हे सगळं घडवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण हे असं आहे की ज्यांना स्फूर्ती देऊ शकतं, ज्यांना प्रेरणा देऊ शकतं, ज्यांना घडवू शकतं आणि पूर्णपणे या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या समस्येवर पूर्णपणे विलाज शोधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करतात. प्रिव्हेन्शन बिगिन क्युअर असं म्हटलं जातं की रोग प्रतिबंधक जे काय आहे ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. एक मोहीम त्यांची अशी आहे, वेल बिगन इज हाफ डन, चांगली सुरुवात हेच अर्ध यश असतं. अशा पद्धतीनं त्यांनी मोहिमेची तयारी केलेली आपल्याला दिसून येतात. जे आपले अपशकुन आहेत, अमावस्या ही आपल्यासाठी अपशकुन आहे, अमावस्या चांगली नसते, ती खडतर असते असं म्हटलं जातं. छत्रपती शिवाजीच्या मोहिमेचा जर आपण अभ्यास केला डीप मध्ये जाऊन तर एकही अमावस्या त्यांनी सोडली नाही. शाहिस्तेखानावर हल्ला केला तो दिवस कोणता आहे बघा कॅलेंडर मध्ये जाऊन, अमावस्या आहे. त्याच दिवशी त्यांनी पुण्यामध्ये प्रवेश केला, शाहिस्तेखानाचे बोट तोडले, शाहिस्तेखानाची फजिती केली. लाखोचं लष्कर जनावरांच्या शिंगाला जे काही टेंबे आहेत ते बांधून त्या शाहिस्तेखानाला असं दाखवलं, कात्रजचा घाट दाखवला असं जे म्हटलं जातं की नाही, मन प्रसिद्ध आहे. त्या कात्रजच्या घाटात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलंही लष्कर आणलं नव्हतं, तर सगळे जनावरं गोळा केली होती, शिंगाला टेंबे बांधले, कात्रजच्या घाटात सोडून दिले आणि छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यासह लाल महालात घुसले नीट शाहिस्तेखानाच्या या रूम मध्ये गेले. शाहिस्तेखान पळून जात असताना त्याची बोटं त्यांनी छाटण्याचं काम केलं, जीवावर आलं होतं, त्या बोटावर निभावलं असं म्हटलं जातं. शाहिस्तेखान बाहेर आला, त्याचे पदाधिकारी बाहेर आले, कात्रजचा घाट त्यांनी बघितला, सगळे जनावर टेंबे लावून फिरत होते. अरे रे किती लष्कर आहे शिवाजीनं आणलंय असं ते म्हटले आणि ह्याचं लाखाचं लष्कर हे पळून गेलं. अगदी युक्तीच्या जोरावर, या बुद्धीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं केलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रो, आणखीन एक जाता एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. इथं महिला मंडळी आहे, मी देवावर विश्वास ठेवतो नाही असं नाही, देवावर विश्वास ठेवतो, पण त्या देवाचा मी माझ्या जीवनात काय उपयोग करून घेतला हे सगळ्यात महत्वाचं. देवानं आपल्याला कुठं पाठराखण केली हे सगळ्यात महत्वाचं. छत्रपती शिवाजी महाराज हे असे पुरुष होते, असे राजे होते की ज्यांनी देवाचा उपयोग त्यांच्या अनेक मोहिमामध्ये करून घेतला. अफजल खान चालून आला. या ठिकाणी वरिष्ठ मंडळी बसलेली आहे.
सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर कोण कोणत्या पक्षात आहे असं जर म्हटलं तर राजकीय तज्ज्ञाला सुद्धा त्याचं नीट उत्तर देता येणार. राजकीय तज्ज्ञाला विशेषज्ञ जे असतात टीव्हीवर त्यांना जर विचारलं की अजित पवार कोणत्या पक्षात आहेत, कोणत्या पक्षात होते आणि कोणत्या पक्षात आहेत असं जर त्याला बुचकळ्यात टाकण्याला प्रश्न विचारला तर तो सांगेल बाबा ती कुठं आहेत की काही माहित नाही, तुमचे तुम्हीच बघून घ्या. अशोक चव्हाण कुठं आहेत असा प्रश्न विचारला तर बरेच जण कारण ते स्वतःच बुचकळले, कारण त्यांनी बावनकुळे नाका कुणाला तरी असं म्हटले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं काहीतरी म्हटले आणि नंतर पुढून सांगावं लागलं अरे तुम्ही आता बीजेपी मध्ये आलात, बीजेपीचा आता उल्लेख. कारण अशोक चव्हाण सावरले आणि त्यांनी सांगितलं की मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असं काहीतरी त्यांनी सांगितलं, मी ऐकलं. कारण आता हे यांचं बघायचं आता सोडून द्या, आता यांचं बघायचं सोडून द्या. कारण ज्या ज्या वेळेला मोठ्या लोकांनी अशी पळापळ सुरू केली, ज्या ज्या इतिहास असं सांगतो, जपानचा इतिहास असेल, जर्मनीचा इतिहास असेल, रशियाचा इतिहास असेल, जागतिक स्तरावरचा सगळा इतिहास जर आपण वाचला तर इतिहासामध्ये नोंद आहे अशी की श्रीमंतांनी देश कधी वाचवला नाही, श्रीमंतांनी कधीच देश वाचवला नाही. देश वाचवण्याची जिम्मेदारी ही तुमची आहे, बुद्धिजीवी वर्गाची आहे, वकिलांची आहे, सामान्य लोकांची आहे. आपण देश वाचवला पाहिजे. आता आपण पुढे आलं पाहिजे, आता आपण पुढे आलं पाहिजे. भला आपल्याकडे काही असो अगर नसो पण आता मात्र आपण पुढे आलं पाहिजे. कारण हे ह्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवण्यात पडलेत, त्यांना देशाचं राज्याचं काही घेणं देणं नाही. तरुणांना नोकऱ्या आहेत का ह्याच्याशी यांचं काही देणं घेणं राहिलं नाही. आणि जगाचा इतिहास मी वाचक आहे. हिटलरचा मी आमचे मॉर्निंग वॉकचे पार्टनर असतात त्यांना सांगतो मी हिटलर वाचला आणि हिटलर वाचल्यानंतर मला असं लक्षात येत आहे की आता आपली सुद्धा वाटचाल हुकुमशाहीकडे आहे, आपली सुद्धा वाटचाल हुकुमशाहीकडे आहे. की पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्याला जर तुम्ही राजभवनातून उचलून नेता आणि जेलमध्ये टाकता, हे कशाचं प्रतीक आहे, हे कशाचं प्रतीक आहे, हे हुकुमशाहीचं प्रतीक आहे. हिटलरने हेच केलं होतं की जे जे विरोधात जातील त्यांना जेलची सजा हिटलरनं दिली होती. आणि म्हणून आता काही देशाची वाटचाल चांगली राहिलेली नाही. शिवचरित्र वाचलं पाहिजे, ते अंगीकारलं पाहिजे, ते डोक्यात उतरवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आता वाटचाल केली पाहिजे. ही वाटचाल करत असताना एक उदाहरण या ठिकाणी मी सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन कालखंडामध्ये जे काही मॅनेजमेंट असेल हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या तरुणाला प्राधान्य दिलं होतं, त्यांनी प्राधान्य दिलं होतं. आणि ते देत असताना त्याच्यातून माणसं त्यांनी जमा केली होती, मावळे त्यांनी जमा केले होते. हे मावळे जमा करत असताना तानाजी मालुसरे असतील, यसाजी कंक असतील, शिवाजी महाले असतील, शिवा काशीद असतील, अशी जीवावर जीव गेला तरी हरकत नाही पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी सांगणारी मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जमा केलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मोठ्या लोकांचं दैवत आहे असं नाही, ते जनसामान्यांचं दैवत आहे. सगळ्या जातीची, सगळ्या पातीची, सगळ्या वंशाची, सगळ्या धर्माची सगळी माणसं ही त्यांच्याकडे होती. कुठल्याही माणसाला या ठिकाणी त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला पगार, मानधन हे त्याला दिलं जात होतं. हो ह्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, तो त्या वंशाचा आहे, असली कुठली उठाठेव ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली नाही. त्यांचा इतिहास आपण जर वाचला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी जयंती आहे ती जयंती या निमित्तानं आपण या ठिकाणी साजरी करत आहात. त्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा तर दिल्याच, पण ही जयंती ही अशाच पद्धतीने चालू राहावी. खूप काही कष्ट आपल्याला पडणार नाहीत, बरोबर आहे. कुठलाही वक्ता हा माझ्यासारखा वक्ता हा कुठलाही काही न अनामना करता आपल्याला शब्द देईल, वेळेत हजर राहील, वेळेत हजर राहून छत्रपती शिवाजीवर तो बोलेल, चांगलं मार्गदर्शन करेल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, खरं तर मला पाहुणा म्हणून बोलवलं. बऱ्याच वेळेला मी पाहुण्याचा वेश पांघरण्याचा प्रयत्न केला पण पाहुण्यासारखं काही मला वाटलंच नाही. आणि त्यामुळे घरातून निघालो, मॉर्निंग वॉकच्या रस्त्याने निघालो आणि सहज इकडे वळलो आणि इथं आपला पुढे आलो. घरातलाच व्यक्ती जरी असलो तरी या ठिकाणी छत्रपती शिवाजींच्या बाबतीत, छत्रपती शिवाजींचं जे काही शिवरायांचं असेल त्याच्या बाबतीत असेल, इतर समाज सुधारकांच्या बाबतीत असेल, की हे जे आहे ते चरित्र खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत गेलं पाहिजे हीच प्रामाणिक इच्छा मी या ठिकाणी मनामध्ये ठेवतो. खरं तर आज या ठिकाणी संतोष रोकडे यांनी मला 8 दिवसापूर्वी शब्द घेतलाय की तुम्हाला शिवजयंतीला यायचंय. मी सांगितलं हो यायचंय, पण त्यांचा शब्द आल्यानंतर आज औराद शहाजानी मानवलोकला त्यांचे विद्यार्थी आहेत की त्यांनी 2 दिवसापूर्वी मला फोन केला की औराद शहाजानीला शिवजयंतीच्या त्याच दिवशी तुम्हाला यावं लागेल. मी सांगितलं की त्याच दिवशी एक नवी शिवजयंती सुरू होत आहे की ज्याचं पहिलंच वर्ष आहे
आणि ती आमच्या कॉलनीच्या बाजूलाच आहे आणि तिथं मला जाणं गरजेचं आहे. कशामुळे जाणं गरजेचं आहे? कारण त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि मीच जर नाही गेलो तर त्यांचा शिवजयंतीवरचा विश्वास उडेल, वक्त्यावरचा विश्वास उडेल. मी नंतर कधीतरी येतो. त्यांचा 3 दिवसाचा उत्सव आहे. मी त्यांना सांगितलं की आज नाही 20 किंवा 21 तारखेला मात्र मी औराद शहाजानीला नक्की येईल. औराद शहाजानी हे बॉर्डरवरचं गाव आहे. याच्या 6 वर्षाच्या अगोदर मी शिवजयंतीला तिथे गेलो होतो. या शिवजयंतीला एकही गावातला माणूस, एकही महिला आणि एकही स्त्री घरी बसत नाही. एकही, सगळेच्या सगळे त्या वेशीच्या अंगणामध्ये जमा होतात आणि तिथं या ठिकाणी कुठल्या तरी वक्त्याला बोलवलं जातं. भव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो. त्याची मला पूर्ण जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवून त्याला सांगितलं की फक्त आजचं फक्त टाळ. आजच्या नंतर 2-3 दिवसामध्ये आपण कधीही तिथं कार्यक्रम या ठिकाणी घेऊ. पण तुम्हाला जो शब्द दिला होता, आपल्याच लोकांना दिलेला शब्द आपण अगोदर पाळला पाहिजे. या म्हणीप्रमाणे मी या ठिकाणी आजचा शब्द पाळून आपल्या पुढे उभा राहिलो. माझे विचार मी तुमच्या पुढे मांडले. मांडत असताना मला सगळा इतिहास या ठिकाणी ठेवता येणार नाही, कारण तो खूप आहे, बऱ्याचसा खूप मोठा इतिहास आहे. एक प्रकरण जर घेऊन मी तुमच्या पुढे उभा राहिलो तर तास त्याच्यावरच बोलावं लागेल. अशी प्रकरणं, अशा या गोष्टी या शिवचरित्रात आहेत. आपण या शिवचरित्राच्या निमित्तानं, शिवदिनाच्या निमित्तानं, या जयंतीच्या निमित्तानं आपण पुन्हा या गोष्टीचं रिव्हिजन करूया. सातत्यानं नवं याच्यामध्ये बरंचसं काही येणार आहे. बरेचसे मावळे हे दुर्लक्षित आहेत, ते इतिहासामध्ये येणार आहेत. त्याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या जयंत्या ह्या साजरा होणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी हे सगळं नियोजन केलं, आयोजन केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा आपले धन्यवाद देतो. माझा मानसन्मान केला. आपला तर शेजारचाच माणूस असून सुद्धा आपण त्याचा मानसन्मान केला, त्याबद्दल आपला सर्वांचे धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी शांत चित्ताने हे सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.